खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, मी माजिद खान रज्जाक पठाण, रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर, इंदापूर। आमची ही राणी गाय, हिला आत्ता 2 वासरं पित आहेत। एक तिचं स्वतःचं आहे आणि एक अलीकडचं दुसऱ्या गाईचं आहे, ज्या गाईचे वासरू जन्मल्यानंतर डेथ झाली। बहुतेक करून गोपालकांना ही अडचण येते की वासरू जन्माला आल्यानंतर, गाई वेल्यानंतर एकतर गाईला दूध कमी असतं किंवा काही कारणास्तव गाई दगावली किंवा आजारी पडली तर त्या वासराला दूध कसं पाजायचं। तर आपल्या गोठ्यामध्ये अशी 1-2 गाई, ज्या गाईंना दूध जास्त आहे त्या गाईंना आपण अशी सवय लावली पाहिजे की ती स्वतःचं वासरू बरोबर आणखी दुसऱ्या वासरालाही ती स्वीकारेल आणि त्याला दूध पाजेल। आता आमची नेमकी ह्याची अलीकडचे जे वासरू आहे त्याची आई वासरू जन्मल्यानंतर आई गेली, पण त्याच आठवड्यामध्ये ही गाय वेलेली होती। तर ह्या गाईला, राणी गाईला ते वासरू जोडून दिलं आणि ती व्यवस्थितपणे दोन्ही वासरांना पाजते। अशा राणीसारख्या आम्ही पूर्ण गोठ्यामध्ये 5 गायी तयार ठेवलेल्या आहेत की एखाद्या गाईला जर दूध कमी असेल किंवा पहिला जी कालवड असते, शक्यतो पाजायला तिला त्रास होतो किंवा सवय नसते, गुदगुल्या होतात आणि ती पाजू देत नाही, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे दुसरी गाई अशी तयार पाहिजे, साधारण त्या आठवड्यामध्ये वेलेली, की त्याला पण कच्चं दूध, ज्याला आपण सुरुवातीचं दूध म्हणतो, ते दूध मिळालं पाहिजे। अशापैकी बघून त्या रेंजमधली, त्या आठवड्यातली त्या गाईला आपल्याला वासरू जोडता येईल। सर, आता आम्हाला अजून एक असा मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की दुसऱ्या गाईचं आपण दूध पाजायची सवय, पण आता याच्यामध्ये दोन्ही वासरं दूध पित असताना याच्यातलं जे दुसऱ्या गाईचं वासरू आहे की जे हिचं नाहीये, तर त्यांनी हिचं दूध पिल्यावर त्याच्या वाढीमध्ये काही असं, म्हणजे तो वाढीला तेवढाच स्पीडने जाईल का थोडा कमी राहील, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे का? वरनं अजून एक्स्ट्रा खुराक किंवा अजून काही त्याला दिलं पाहिजे का? वासरू ज्यावेळेस जन्मतं, गाई वेती, त्यावेळेस जे सुरुवातीचं कच्चं दूध असतं ते मिळणं खूप गरजेचं असतं वासराला, तर ते ह्या वासराला मिळालेलं नाही, त्यामुळं वाढीमध्ये थोडा फरक हा आम्हाला दिसतोय। तर आम्ही गोदरेज कंपनीचं 1 नंबरची पेंड जी पित्या वासरांसाठी दिली जाते, ज्याला मिल्क रिप्लेसर म्हणतात, ती पण काही दिवसानंतर ह्या वासराला चालू करणार आहोत, जेणेकरून ह्या वासराची ग्रोथ दुसऱ्या वासरांनी एवढीच झाली पाहिजे। नमस्कार, मी माजिद खान रज्जाक पठाण, रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर, इंदापूर। मी आणि आमची पूर्ण पठाण फॅमिली, म्हणजे माझे वडील, आजी, आई, माझे भाऊ, माझी मुलं, आमच्या सगळ्यांनाच खिल्लारची आवड असल्यामुळं आमच्या 3 पिढ्यापासून खिल्लारचं संगोपन चालू आहे। ज्या गायी माझ्या आजीकडे होत्या त्यांच्या संवर्धनामधूनच, वंश सुधारणेमधूनच आजपर्यंत आमच्या ह्या गायी पुढं चालत आलेल्या आहेत। म्हणजेच माझ्या आजीच्या ज्या गायी होत्या त्याच्या लेकी चांगल्या तयार केल्या, त्या लेकींना परत चांगले वळू दाखवले, त्याच्यापासून परत आणखी चांगली सुधारणा केली। असं करत करत आपण महाराष्ट्र चॅम्पियन गाय राणी इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे। आता तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघत आहात हा फुल्या नावाचा आमचा कोसा खिल्लार वळू आहे। दुसरा जो बघताय हा मागं राजा नावाचा कोसा खिल्लार वळू आहे। आमच्याकडं जुना जो प्रिन्स होता, तो प्रिन्सनी पण जवळपास 30 पुरस्कार घेतलेले होते आणि त्याच्यातून माझ्या गोठ्याचं पूर्ण स्वरूप बदललं गेलं। मला त्यातून तुम्हा लोकांना ही विनंती करायची की वळू जेवढा चांगला दाखवाल तेवढा आपला गोठा चांगला सुधारेल। दरवेळी चांगल्या क्वालिटीची गाय विकत आणण्यापेक्षा घरी घडवण्याचा, घरी तयार करण्याचा आनंद हा वेगळाच असतो, तो आनंद आम्ही घेतलेला आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला तीच विनंती करतोय। आता जो हा कोसा वळू आहे फुल्या नावाचा, हा आम्ही मागच्या मे महिन्यात आणला। 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळपास ह्याच्याकडून 400 गाई आणि त्याच्या सिमेंटपासून आणखी 200 वासरं अशी जन्माला घातलेली आहेत। माझ्या गोठ्यामध्ये आता जी पैदास आहे त्यातली जवळपास 60% पैदास ही फुल्याची आहे आणि 40% पैदास ही राजाची आहे। दोन्ही कोसा खिल्लारमधल्याच उपजातीमधले वळू आहेत। आणि माझ्या उजव्या हाताला जो तुम्ही पाखऱ्या नावाचा वळू बघत आहात, तो पाखऱ्या
हा आमच्या गोट्याची शान आहे। प्युअर कपिला वळू ह्या प्युअर कपिला वळू म्हणून हा पाखरा प्रसिद्ध आहे। मला वाटतं की कपिला वळूमधला पाखरा हा पहिला वळू असावा आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोळ्यापासून त्याच्या जिभेपासून त्याच्या शेपटीपर्यंत प्रत्येक अवयव तुम्हाला पूर्ण काळा दिसेल। जसे त्याचे कान आहेत आतून पण पूर्ण काळे आहेत, लाल नाहीत। याची होणारी वासरं ही पण पूर्ण काळी होतात। पांढऱ्या गाईला जरी हा वळू दाखवला तरी 10 मधल्या 8 गाईंना काळी वासरं जन्माला येतात। आत्तापर्यंत पाखऱ्याकडून आम्ही मागच्या 8-10 वर्षामध्ये जवळपास 2000 गाई आम्ही ह्याच्याकडून भरवलेल्या आहेत आणि ह्याचं सिमेंट जवळपास 3,500-4,500 हजार सिमेंट स्ट्रॉ ह्याच्या सेल झालेले आहेत। म्हणजे तेवढी वासरं किंवा त्याच्या 80% वासरं सध्या ह्याची जन्माला आलेली तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील। बऱ्याच ठिकाणी जे कपिला खिलार गाई किंवा कपिला बैल बघताय तर सगळे पाखऱ्याच्या पोटचे म्हणजे त्याच्या वंशावळीतलेच जास्त करून आहेत। याचा आम्हालाही अभिमान वाटतो आणि लोकांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही सिमेंट स्ट्रॉ जशी उपलब्ध केलेली आहे तर सध्याला ही फॅसिलिटी इंदापूरमधून तुम्हाला सिमेंट स्ट्रॉ घेऊन जायला लागते शेतकऱ्यांना। पण काही दिवसात आपण शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून ह्याच्या सिमेंट स्ट्रॉ काही ठिकाणी आपण ठेवणार आहोत। जसं पुणे, सातारा, सांगली अशा ठराविक भागामध्ये काही मेडिकलमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही। सध्या इंदापूरला प्रवास करावा लागतो ही एक गैरसोय होती शेतकऱ्यांची। आपण येत्या काही दिवसात ती गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि याला कुठलंही व्यावसायिक स्वरूप न देता, कमर्शियल स्वरूप न देता एक सेवेच्या माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय। नमस्कार, हा आपला खिलार गाईंचा मुक्त गोठा। रचना खिलार फार्मने प्रथम मुक्त गोठ्याची खिलारमधली संकल्पना आणली। तुम्ही बघाल की लोकांचा एक गैरसमज असतो की खिलार गाई एकमेकांना मारतात त्यामुळे खिलारला मुक्त सोडू शकत नाही। पण खिलार ह्या मुक्त गोठ्यात सोडल्यामुळेच आम्ही मोठ्या प्रमाणात गाई सांभाळू पण शकलो। कारण बांधून दावणीला वेळेवर पाणी पाजणं, खाऊ घालणं हे थोडंसं अवघड काम होतं, मॅनपॉवर जास्त लागते। पण गाई जर मुक्त असतील तर अशा गव्हाणींमध्ये खायला टाकलेलं असतं। पाण्याच्या टाक्या समोर आहेत, ज्यावेळेस गाईला तहान लागते त्यावेळेस पाणी पिऊ शकते, भूक लागते त्यावेळेस खाऊ शकते। ह्यांचं 2 वेळा भरपूर खायला टाकलेलं असतं। ज्यांना ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस त्या गाई खातात। ऊन असेल जास्त किंवा मोठा पाऊस असेल त्यावेळी त्या शेडमध्ये आतमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे। खाली कोबा कॉन्क्रीट न करता मुरुम टाकलेला आहे। मुरुमावरती ह्या गाई फिरून इथं जे शेण पडतं त्या शेणामध्येच गोमूत्र पडतं आणि ते शेण ह्यांच्या खुरांनी तुडवलं जाऊन त्याची पावडर तयार होते। त्यामुळे हे जे गोखूर खत तयार होतं हे बागेला किंवा उसाला टाकण्यासाठी पण सोपं जातं। ह्या खतामध्ये हुमणी, आळी, किडा कुठलीही कीड राहत नाही कारण गायींच्या पायाने कंटिन्युअसली तुडवलं जातं। त्याचप्रमाणे मुक्त गोठ्यामध्ये आम्ही कोंबड्या पाळलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या कोंबड्या कंटिन्युअसली त्यातले किडे आणि आळ्या वेचून खातात। त्यामुळं हे हुमणी, आळी किंवा इतर कुठल्या आळ्या ज्या तयार होतात शेणामध्ये ते आपल्या इथल्या गोखूर खतात तयार होत नाहीत। त्याचा फायदा हा होतो की उसाला हुमणी लागणे किंवा फळबागेला कीड लागणे हे प्रकार होत नाहीत। मुक्त गोठा केल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त गाई सांभाळू शकलो। तुम्हाला जर कोणाला मुक्त गोठा करायचा असेल आणि गाई वेगवेगळ्या ठिकाणच्या असतील तर ज्या गरीब शांत गायी आहेत त्या सुरुवातीला सोडा। ज्या मारक्या असतील त्या काही दिवस बांधून ठेवा आतमध्ये आणि जर त्या पण हळूहळू त्यांना सवय लागल्यानंतर तुम्ही मोकळ्या सोडल्यात तर त्या सगळ्या एकत्रितपणे राहू शकतात आणि त्यातून पण एखादी मारतच असेल तर एखादी सोडून बाकीच्या तरी आपण मुक्त गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीने गायी ठेवू शकतो। हे तुम्हाला समोर उदाहरण आहे। ज्याप्रमाणे पूर्वी गायी माळावर चरायला जायच्या आणि त्यांचे पाय मोकळे व्हायचे, पण आपण जे दावणीला गाय बांधून ठेवतो गव्हाणीला त्याच्याऐवजी जर मुक्त गोठ्यात ठेवलं तर गायींचा व्यायाम होतो, पाय मोकळे होतात आणि ज्या पद्धतीने गायी चरायला जातात त्याच पद्धतीने ह्या गायी पण मोकळ्या फिरतात, हिंडतात, मनाला येईल त्यावेळी उड्या मारतात, पळतात, गव्हाणीला खायला जातात, पाणी प्यायला जातात। त्यामुळे ह्यांचा कळत नकळत एक चांगला व्यायाम होतो आणि त्यामुळं त्या व्यायामामुळं ह्या गायींची माप ज्याला म्हणतो आपण उंची आणि लांबी ती तुम्हाला इतर गायींपेक्षा मोठी दिसेल। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत
की ही मिनरल मिक्सचरची वीट आहे. मागाची पांढऱ्या रंगाची वीट दिसते ते कॅल्शियमची वीट आहे. ह्या विटा बाजारामध्ये उपलब्ध असतात. ह्या विटेच्या माध्यमातून गाईच्या शरीरामध्ये जी काही कमतरता निर्माण होते ती कमतरता भरून निघण्याचं काम होतं. जसं की पूर्वीच्या काळी गाई मोकळ्या चरायच्या त्यावेळी त्यांच्या खाण्यात वेगळ्या वेगळ्या वनस्पती यायच्या. त्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या औषधी वनस्पतीच्या माध्यमातून त्या गायींच्या शरीराची कमतरता दूर व्हायची. त्यामुळं पूर्वी ह्याची गरज नसायची. पण आता आपण गोठ्यामध्ये ठराविक पद्धतीचा चारा देतो गायींना, त्यामुळं बऱ्याच गायींची शरीराची कमतरता निर्माण होते. ती दूर होण्यासाठी ह्या मिनरल मिक्सचरच्या वीट आहेत. ह्या 5 किलोच्या वीट आहेत. ह्याच्यामध्ये झिंक, पोटॅशियम पासून जवळपास 32 घटक आहेत. ही बाजारामध्ये कुठेही उपलब्ध आहे 5 किलोच्या माध्यमातून. आणि आपण जी ही मागं बघत आहात ही कॅल्शियमची वीट आहे. कॅल्शियम जेवढी दुधातून जी काही गाईच्या शरीराची कमतरता निर्माण होते कॅल्शियमची ती भरून काढण्याचं काम करते. तसंच कालवडींना हाडांची वाढ होण्यासाठी ह्या कॅल्शियमच्या विटेचा फायदा होतो. ह्या गायी ज्यांना कमतरता आहे त्या गायी चाटतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या शरीरामध्ये हे कॅल्शियम पोचतं. आपल्या गोठ्यावरती ज्या गायी उपलब्ध आता आहेत त्यांना 8 दिवसाला साधारण 1 वीट लागते. मिनरल मिक्सचरच्या 2 वीट लागतात. कॅल्शियमची 1 वीट लागते. त्या पद्धतीने आम्ही 8 दिवसाला वीट संपली की दुसरी वीट लावून त्या गायींसाठी मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियमचे उपलब्ध करून दिलेले असते. ह्या कॅल्शियमच्या विटा आणि मिनरल मिक्सचरच्या विटा मी अक्सा प्रोडक्ट्स म्हणून आहेत पुण्यामध्ये, त्यांच्याकडून ह्या बनवून मागवलेल्या आहेत. देशी गायींसाठी म्हणून खास त्यांना सांगून त्यांचं वजन आणि सगळ्या गोष्टी सांगून त्याप्रमाणे ह्या बनवून मागितलेल्या आहेत. मला ह्या विटा अंदाजे 350 रुपयाला 1 वीट अशी पडलेली आहे. तुम्ही किती क्वांटिटी कमी जास्त घेता त्याच्यावरती दर थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. त्यांचा पत्ता जरी पाहिजे असेल तर मी आपल्याला व्हॉट्सअप करू शकतो. आपण हे माझ्या मागं बघत आहात ही रचना खिल्लार फार्मची नंदी शाळा. म्हणजे इथं सगळे नंदी बैल आहेत. सगळे 1 नंबरला बांधलेला आहे तो आमचा काजळी खिल्लार वळू प्रिन्स आहे. 2 नंबरला बांधलेला आहे हा आटपाडी खिल्लार आहे. जे चव्हाण आटपाडीचे जे चव्हाण साहेब आहेत त्यांच्या वळूकडून आपण जी गाय गाभण करून आणली होती तिच्यापासून जन्माला आलेला खोंड आहे. त्याच्या शेजारी आपल्या राखी आणि सम्राटचा हा रायबा आहे. त्याच्या अलीकडं आहे तो सायबा आहे. आणि त्याच्या अलीकडं तुम्ही जो काळा वळू बघताय तो पाखऱ्याच्या मुलींना भरवण्यासाठी म्हणून आपण नवीन घडवलेला तो वळू आहे. त्याची ब्लड लाईन वेगळी आहे. आणि बाकीचे तुम्ही जे बघताय ह्या कालवडी आहेत ज्या सम्राटपासून आणि राणापासून जन्माला आलेल्या आहेत. त्यातल्या 2-3 टेस्ट बेबीतल्या आहेत आणि बाकीच्या नैसर्गिक जन्माला आलेल्या आहेत. ह्या जातीवंत काजळी खिल्लार कालवडी आहेत. तर आम्हाला थोडंसं आता हे सांगा की तुम्ही जसं म्हणले की पाखऱ्याच्या ब्लड लाईनच्या ज्या कालवडीत त्याला पाखऱ्या न भरवता आपण हा ठेवला. थोडंसं आम्हाला ते ब्रीडिंगबद्दलचं महत्त्व सांगा की त्याच लाईनचा वळू न भरणे किंवा थोडंसं त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. जसं की आपण माणसामध्ये भावकीत मुलगी देत नाही आणि करत नाही, म्हणजेच रक्त एक नाही झालं पाहिजे याची पूर्वीपासून काळजी घेतली गेलेली आहे. तीच काळजी आम्ही गायींमध्ये घेतो. ब्रीडिंगमध्ये आता ज्या पाखऱ्याच्या ज्या मुली आहेत त्यांचा पाखऱ्या हा बाप झाला नात्याने, मग परत त्या पाखऱ्याच्या मुलींना पाखऱ्या न भरवता दुसऱ्या ब्लड लाईनचा म्हणून हा वळू आम्ही घडवतो. त्याचं नाव आहे सरदार. तर ह्या सरदारपासून त्या गायी भरवल्या गेल्या तर त्यांच्या होणाऱ्या ज्या कालवडी असतील त्याच्यामध्ये दुर्गुण काही येणार नाहीत. रक्त एकच एक परत परत झाल्यामुळं जसं माणसामध्ये काही अपंग व्यंगत्व तयार होतं तसंच गायींमध्ये पण होतं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माप छोटं होणं, दुसरी गोष्ट दूध एकदम कमी होणं, तिसरं मग काहीतरी पायात किंवा कशात तरी व्यंग निर्माण होणं, अशा काही गोष्टी होतात. त्या होऊ नाहीत म्हणून प्रत्येक पिढीला हा वळू बदललाच गेला पाहिजे. त्यासाठी आम्ही पाखऱ्याच्या कालवडींसाठी हा वळू तयार केलेला आहे. आज मी तुम्हाला आपल्या रचना खिल्लार फार्मची दिनचर्या सांगणार आहे. आमची दिनचर्या सकाळी 3 वाजता सुरू होते. सकाळी 3 वाजता गोठा पूर्ण झाडून प्रत्येक गव्हाणीमध्ये प्रत्येक गाईच्या समोर ठराविक खुराक टाकला जातो आणि कुट्टी टाकली जाते. त्याचं काम हे दोघंजण करतात. सकाळी कुट्टी टाकणे, खुराक टाकणे, परत ह्या गाई सोडल्या की
की त्या गायी आपापल्या ठिकाणी जाऊन थांबतात. त्या गायींची वासरं पाजणे, त्या वासरं पाजून झाली की त्यांचं दूध काढणे. दूध काढून झाल्यावर आमचे रियाजभाई दूध घेऊन इंदापूरला जातात. ते दूध सप्लाय करतात. तोपर्यंत हे गायी सोडून परत खिलार गायी घेतात. त्यांचंही तसंच खुराक ठेवून, कुट्टी ठेवून त्यानंतर त्यांचे वासरं पाजून वासरं परत बांधली जातात. गायी परत रिटर्न सोडल्या जातात. परत एकदा गोठा स्वच्छ केला जातो. झाडून धुवून पूर्ण स्वच्छ करून ठेवला जातो. त्यानंतर बाहेरच्या गव्हाणीमध्ये ज्या गाभण गायी खायला आलेल्या नाहीत त्यांच्यासाठी त्याच वेळी बाहेर खुराक आणि चारा टाकला जातो. त्या बाहेरच्या गायी संपूर्ण खातात. ह्याच्यानंतर आमचं काम जे चालतं ते 3-4 दावण आहेत. आमची जी नंदी शाळा मगाशी दाखवली ती, आणि बाकी काही आजारी ट्रीटमेंटच्या गायी असतील किंवा छोटे प्यायची बंद झालेले वासरं असतील, त्यांना कुट्टी टाकणे, त्यांना चारा टाकणे हे काम चालू होतं. चारा लावणारे आणि भिजवणारे लोक वेगळे आहेत, चारा कापणारे लोक वेगळे आहेत. यांचं काम मॅनेजमेंटचं असतं की कोणाची गाय येणार आहे, यांचा फोन नंबर दिला जातो. त्या फोनवर लोक कॉन्टॅक्ट करतात. त्यांच्याही नंबरवरती लोकांचे फोन येतात सिमेंटसाठी किंवा गायी भरवायला पाठवू का, ते यांच्याशी कोऑर्डिनेट करून गाय बोलवून घेतात आणि त्यावेळी गाय भरवतात. अशा पद्धतीने सगळ्यांचं मिळून हे टीमवर्क चालतं. टोटल लोक आमची सगळी मिळून 26 आहेत, पण प्रत्येकजण आपापल्या कामात आहे. आत्ता जे इथं उपलब्ध आहेत तेवढे आम्ही कॅमेऱ्यामध्ये घेतलेले आहेत. आता आपल्या गोठ्यामध्ये जवळपास 320च्या आसपास आकडा आहे. त्याच्यामध्ये लहान पिणारी वासरं, प्यायची बंद झालेली वासरं, मोठ्या गायी, बैल, खोंड अशी सगळे आहेत. ह्यांच्यासाठी मला 40,000 कडबा वर्षाला लागतो आणि 10 ते 12 ट्रक तूरचा भुस्सा मी घेतो आणि काही आम्ही सायलेज बनवतो. मुरघास सायलेज जवळपास 650 टन आम्ही बनवलेलं असतं. जर कमी पडलं तर परत बाहेरून विकत घ्यायला लागतं. हे सोडून आम्ही हिरव्या चाऱ्यामध्ये मका आणि कडवळ पिकवतो. त्याचबरोबर ऊस असतो. काही ऊस, नेपियर, मका आणि कडवळ ह्यांचं मिश्रण करून हिरवा चारा दिला जातो. सुक्या चाऱ्यामध्ये तूर भुस्सा आणि कडबा असा कुट्टी करून दिला जातो. कुट्टी हा कडब्याची केली जाते, तूरभुस्साची नाही. तूरभुस्सा हा डायरेक्टली टाकला जातो. अशा पद्धतीने सुक्या आणि हिरव्या चाऱ्याचं ह्या संपूर्ण गोठ्याचं नियोजन चालतं. त्याचबरोबर जो खुराक लागतो तो वेगळा टाकला जातो. तो ज्याच्या त्याच्या वयानुसार किंवा परिस्थितीनुसार, म्हणजे गाभण आहे की वेलेली आहे ह्याच्यानुसार खुराक हा प्रत्येकाला वेगळा वेगळा दिला जातो. नमस्कार, मी माजिद खान रजाक पठाण, रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. जर कोणाला गायी भरवायची असतील किंवा सिमेंट पाहिजे असतील तर वळूकडे जर गायी आणायच्या असतील तर अगोदर फोन करून या. त्यासाठी मी नंबर सांगतो. 9673 431 532 सागर जाधव यांचा नंबर आहे. बाळासाहेब वाघमडे यांचा नंबर आहे 70 20 199 360. जगताप यांचा नंबर आहे 99 75 16 11 19. या तिन्हीपैकी कुठल्याही नंबरवर संपर्क करून तुम्ही येऊ शकता. हे तीनही नाही लागले तर माझा नंबर 98 60 12 22 04 असा आहे. आमच्या फार्मवर येण्यासाठी मार्ग जर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, करमाळा भागातून येणार असाल तर इंदापूरच्या पुढं 14 किलोमीटर आल्यानंतर लोणी देवकरच्या फ्लायओव्हर ब्रिज खालून वळसा मारून इंदापूरच्या दिशेला एक 100 फूट यायचं आहे. आपलं रचना देशी गोसंवर्धन म्हणून बोर्ड आहे, नारळाची झाडं आणि गेट आहे. जर पुण्याकडून येणार असाल तर भिगवणनंतर 15 किलोमीटरवरती सोलापूर हायवेवरती लोणी देवकर गाव आहे. फ्लायओव्हर ब्रिज संपला की डाव्या हाताला आपलं रचनाचं गेट दिसेल. आपल्याला ऑनलाईन वोटिंग थ्रू हा IBN लोकमतचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे. लोकांनी ऑनलाईन वोटिंग करून आपल्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. हा राणी गाय जी आपली कनेरी मठावर चॅम्पियन झाली होती कोसा गटामध्ये, त्यावेळेचा हा पुरस्कार आहे. हा कमल नयन बजाज पुरस्कार हा इस्कॉन मंदिरमध्ये बजाज ग्रुप तर्फे मिळालेला आहे. हा जैन सोशल ग्रुपचा एक पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हा हरियाणा मेवातमध्ये अखिल भारतीय मुस्लिम गोपालक संमेलन मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. हा शेती सन्मान पुरस्कार ABP माझाचा 2016 साली मकरंद अनसपुरे आणि नाना पाटेकर साहेब यांच्याकडून मिळालेला आहे. हा जागर बळीराजाचा हा IBN लोकमतचा पुरस्कार आहे. हा किर्लोस्करचा पुरस्कार आहे. आणि हा जालना येथे
मला मिळालेला पुरस्कार आहे ज्या पशु पक्षी प्रदर्शनामध्ये. त्याचबरोबर हा आपली मस्तानी गाय काजवे गटामध्ये चॅम्पियन झाली होती कनेरी मठावर, त्यावेळेचा हा पुरस्कार आहे. असे हा परभणीला मिळालेला पुरस्कार आहे. हा संघातर्फे गोविंदन संशोधन संस्था पुण्याची जी संस्था आहे त्यांनी मोरपंत पिंगळे पुरस्कार हा संघातर्फे मिळालेला पुरस्कार आहे. हा देशी गाय आपली खिलार गायीने 13 लिटर दूध देऊन प्रथम क्रमांक काढला होता, त्यावेळेचा हा पुरस्कार आहे. आणि त्याच्या शेजारचा पुरस्कार हा आपल्या गिर गायीने 28 लिटर दूध दिलेलं त्याच्यासाठीचा तो पुरस्कार आहे. हा शिवभक्त परिवाराकडून मिळालेला पुरस्कार आहे. आणि हा पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मिळालेला होता चिखली तुमच्या चिंचवडला. अशा पद्धतीने हे जवळपास 200 पुरस्कार आहेत. काही इथं आहेत, काही घरी आहेत. असे आजपर्यंत जवळपास 200 पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेलो आहे. त्याच्यामध्ये समाजभूषण पुरस्कार एक मिळालेला आपल्याला आहे मावळ फेस्टिवल मध्ये. रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया साहेब आपल्याकडे आले होते, त्यावेळेसचा त्यांचा हा फोटो आहे. ह्या नेदरलँडच्या सायंटिस्ट आपल्याकडे आल्या होत्या, त्यावेळेसचा त्यांचा फोटो आहे. त्या आयर्लंडच्या अभ्यासासाठी फक्त आल्या होत्या देशी गाईच्या, त्यावेळेसचा हा फोटो आहे. आम्ही शिवजयंती साजरी करतो इंदापूरला दरवर्षी. त्यानंतर वृक्षारोपणाचा दरवर्षी कार्यक्रम आम्ही वेगवेगळे घेतो. हा पालखीच्या सेवेचा एक दरवर्षीचा आमचा एक कार्यक्रम असतो. हा दारू नको दूध प्या हा एक उपक्रम दर 31 डिसेंबरला राबवतो, त्याचा आहे. शेतकऱ्यांच्या सहली येतात, त्यांना मार्गदर्शन पर इथं काही कार्यक्रम ठेवलेले असतात. काही नागरिकांच्या सहली येतात, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम केले जातात. शाळेच्या सहली आलेल्या आहेत. 1 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये फक्त वेटरनरी डॉक्टर्स त्यांनी देशी गायीमध्ये कशा पद्धतीने काम करावं, एक जनजागृती व्हावी, अवेअरनेस व्हावा म्हणून तो कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेचा तो फोटो आहे. खाली आपण ज्या मुली हुशार आहेत पण घरची परिस्थिती नाही किंवा आई आणि वडील नाहीत अशा हुशार मुलींना आपण शालेय साहित्य देतो. हा फोटो जो आहे तो दरवर्षी जे कामधेनू सेवा परिवाराच्या माध्यमातून भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी जवळपास 1350 विधवा आणि त्यांची मुलं अशी जवळपास 5000 लोकांची भाऊबीज या वर्षी साजरी झाली. हा समाजभूषण पुरस्कार जो आपल्याला मिळालेला आहे बापट साहेब आणि बारणे अप्पांच्या हस्ते, त्याचा हा फोटो आहे. हा शेती सन्मान पुरस्कार नाना पाटेकर साहेब, मकरंद अनाथपुरे साहेब यांच्या हस्ते मिळालेला आहे. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार गडकरी साहेब, फडणवीस साहेब आणि जयंत पाटील साहेब, दानवे साहेब यांच्या हस्ते मिळालेला आहे. हा खिलारसाठी आपल्याला मिळालेला राष्ट्रीय आणि सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा ब्रीड सेव्हियर अवॉर्ड म्हणून दिला जातो. ज्या राष्ट्रीय संस्था आहेत त्या 13 संस्था एकत्र येऊन, नाबार्ड, NDDB अशा संस्था एकत्र येऊन हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात तुम्हाला कोणी राजकीय पुढारी दिसणार नाही, पण हा पुरस्कार ऍक्च्युली राष्ट्रीय आपल्याला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा खिल्लारसाठी मिळालेला पुरस्कार आहे आणि आपल्या रूपाने महाराष्ट्राला मिळालेला हा प्रथम पुरस्कार आहे. हा साहेब खिलार साठी स्पेशल मिळालेला आहे. त्याचं मी तुम्हाला एक सर्टिफिकेट एक तुम्हाला मी दाखवतो. खिलार मध्ये जे काही चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे 13 लिटर पर्यंत गाई आणि त्या गाईचे त्यांनी हाईट लेंथ ह्या मोजल्या, त्याचं रेकॉर्ड NDDB आणि NDRI कर्नालला त्यांनी रेकॉर्ड करून घेतला आणि त्यानंतर तो पुरस्कार आपल्याला दिला गेलेला आहे. खिल्लार महाराष्ट्राची शान.